सडेतोड पत्रकारिता मराठवाड्याकरिता। परभणी मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांची घनसावंगी तालुक्यात जाहीर सभा घेण्यात आली। जे काही झालं, जे काही आम्ही बोललो हे तुमच्या समोर होतं आणि तुमच्यासाठी होतं, आणि म्हणून ही जी काही युती झालेली आहे, तुम्हाला अजून गोष्टी सांगतो याच्यात युतीमधल्या। युती जी आपण 5 वर्ष बघितली, युतीत सरकारमध्ये होतो, कुठच्याही चांगल्या प्रोजेक्टला आपण थांबवलं नाही। मतदान जिथे चांगलं करायचं तिथे केलं, भाजपला चांगलं सहकार्य केलं। मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस येतीलच इथे, त्यांना विचार कुठे आम्ही आड आलो का? प्रधानमंत्री कदाचित येतील इथे, त्यांना विचार कुठे आड आलो का? पण जिथे जिथे आम्हाला वाटलं की जनतेचे प्रश्न आहेत, जनतेसाठी लढायला पाहिजे, जनतेचा आवाज उठवला पाहिजे, दिल्लीत असेल, महाराष्ट्रात असेल, गल्लीत असेल, तिथे तिथे आम्ही कुठेही थांबलो नाही। तिथे बिंदासपणे तुमचा आवाज हा भगवा झेंडा हातात घेऊन दिल्ली समोर उचललेला आहे आणि दिल्लीला झुकवलेला आहे। पहिलं उदाहरण तुम्हाला देतो, भूसंपादनाचा जो कायदा होता, तुमच्या जमिनी तुम्हाला न विचारता घेणार होते केंद्र सरकार आणि इतर काही इंडस्ट्रियलिस्ट लोक, तो शिवसेनेने हाडून पाडला आणि मग इथे विरोध करायचा नंतर नाही काय करायचं दुसरं तुम्ही सांगा। तुमच्या जमिनी या तुम्हाला विचारल्याशिवाय कोणी हात नाही लावतं कामा, ही शिवसेनेचं धोरण राहिलेलंच आहे। आणि म्हणून तिथे लढायचं होतं तिथे लढलोच, नोटाबंदीचा जर प्रश्न असेल तिथे लढलोच, हिंदुत्वाचा जर प्रश्न घेतला तर राम मंदिर बनवणार कधी हा प्रश्न आम्ही घेऊन अयोध्येला गेलो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देखील महाराष्ट्रात आणलेलं आहे। आणि मग जेव्हा युती करायची वेळ झाली तेव्हा आम्ही विचार केला की देशात मजबूत सरकार पाहिजे की मजबूर सरकार पाहिजे, आणि मग तेव्हा विचार केला की आज आपल्यात आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कोणाला पाठिंबा दिला असता, शिवसेना म्हणून कोणाला पाठिंबा दिला असता, आणि मग डोळ्यासमोर नरेंद्र मोदीजी शिवाय दुसरा पर्याय कोणी राहत नाही ही आम्हाला खात्री पटली। आणि मग जेव्हा युती करायचं ठरवलं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या समोर, भाजपच्या समोर एक प्रश्न पत्रिका मांडली, कारण 25 वर्ष आपण युतीत होतो, लाटाकाटे आपण एकत्र खाल्लोय। मी आपला निरोप उद्धव साहेबांना पण देईन आणि मुख्यमंत्री साहेबांना पण देईन की अजून एक कॅबिनेट वाढवून द्या, म्हणजे आता देता येईल त्यांना। बाकीची पुढची जबाबदारी तुमची, मला ते विचारलं तर त्यांनी। पण खरोखर एवढं तर शांत बसून चालणार नाही, ही वेळ शांत बसण्याची नाहीये। आणि म्हणून मी घोषणा देणार, तुम्ही पण द्या, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। हा आवाज आपला दिल्लीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। या सभेमध्ये संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर, घनसावंगीचे तालुकाध्यक्ष हिमायत उढान आदींसह शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे सर्व नेते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती। आपल्या देशाचे युवा नेते आदरणीय आदित्यजी मंचावर उपस्थित, शिवसेना भाजप रिपाई रासप आणि आपल्या युतीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव, भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, शिवसेना रासपा आणि आमच्या युतीतील सर्व रिपाईचे सर्व सन्माननीय नेते, उपस्थित बंधू भगिनींनो, मला आठवतं माननीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते की या देशाला नरेंद्र मोदीची गरज आहे। मोठ्या प्रमाणात ऊसाच्या भोवती फिरताय, या ठिकाणी ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्याची पिळवणूक केली जाती, त्याची अडवणूक केली जाती। ते जर राजकारणामध्ये आमच्या बाजूने उजागर आला की त्याचा ऊसच न्यायचा नाही, एवढी मुस्कटदाबी करण्याचं काम सातत्याने या घनसावंगीमध्ये चालतंय। आदित्य ठाकरे यांनी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आव्हान यावेळी केले। श्रीकृष्ण जाधव, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, घनसावंगी। सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया पुढील भागात, तोपर्यंत पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्भसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा।